वाढदिवसानिमित्त मार्गदर्शन शिबिराचं आयोजन विविध मान्यवर वक्ते आपल्या क्षेत्रात ज्यांनी प्रगती उंची गाठली अशांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना चाललं. माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम साहेब यांचा सन्मान माननीय पाटके साहेब, माननीय ज्येष्ठ नगरसेवक माजी विरोधी पक्ष नेते माननीय जगदाळे साहेब यांचा सन्मान ज्येष्ठ नगरसेवक माजी नगरसेवक दिलीपराव पटेल साहेब करतील. जय फाउंडेशनचे संस्थापक धनंजय सिंग यांचा सन्मान माननीय पाटके साहेब करतील. आजच्या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक सारथी फाउंडेशन व जय फाउंडेशनच्या वतीनं या मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमासाठी उपस्थित विद्याश्री क्लासेसचे संचालक प्रकाश पाटील सर यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार सारथी फाउंडेशनचे अध्यक्ष करतील. यावरती प्रकाश पाटील सर कृपया करून व्यासपीठावर यावं. सारथी फाउंडेशन तर्फे त्यांचा सन्मान होत आहे. विनायक क्लासेसचे संचालक संतोष गोसावी सर यांचा सन्मान सारथी फाउंडेशन तर्फे करण्यात येतोय. मी त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं. एज्युकेशन क्लासचे संचालक माननीय श्री रवींद्र प्रजापती सर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावर त्यांचा सन्मान सत्कार सारथी फाउंडेशनचे पदाधिकारी करतील. स्टेप बाय स्टेप क्लासेसचे संचालक रोशन झा यांचा सन्मान सारथी फाउंडेशनचे पदाधिकारी करतील. तसेच अमित राजपूत सर यांचा सन्मान सारथी फाउंडेशनच्या वतीनं होत आहे. त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं. अमित राजपूत सर धन्यवाद. सर्व
10वी-12वी नंतर काय, सरळ आणि साधं उत्तर, करिअर मार्गदर्शन. यामध्ये एकूण 3 सत्र झाले. 3 सत्रामध्ये प्रसिद्ध मान्यवर तज्ञ मंडळींनी आपल्या क्षेत्रातला अनुभव त्यांनी आपल्यासमोर सादर केला. आज या कार्यक्रमासाठी आपण वेगवेगळ्या विषयावरचं मार्गदर्शन ऐकलं. सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक मानद अनंत गीते, तसेच प्रसिद्ध उद्योजक सोलंकी साहेब, प्रसिद्ध सनदी लेखपाल म्हणजे आता CA कदम साहेब यांनी मार्गदर्शन केलं. वेगवेगळ्या विषयावर आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकलं. 10वी-12वी नंतर काय, हा विषय जर तुमच्या डोक्यात 2 ते 5 वाजेपर्यंत भेडसावत राहणारच होता. जसं इथे बसलेले पालक म्हणाले की माझ्या मुलाला आवडता जो विषय वाणिज्य, त्या वाणिज्य म्हणजे कॉमर्स संदर्भात आम्हाला इथे माहिती उपलब्ध झालेली नाहीये. तर कॉमर्सच्या संदर्भात प्रसिद्ध उद्योजक सोलंकी साहेबांनी त्याच्यावर तुम्हाला उत्तर दिलं. विद्यार्थी मित्रांनो, मी माफी मागतो. 1:30 वाजल्यापासून आपण आलात. तुम्हाला नाश्ता उशिरा मिळाला असेल, काही तांत्रिक अडचणीमुळे तुमची थोडीशी समस्या निर्माण झाली असेल, माफी मागतो. आता आपल्या सगळ्या वक्त्यांच्या पैकी शेवटचे वक्ते आणि प्रमुख वक्ते, जो प्रत्येक इथे बसलेले जे विद्यार्थी आहेत, ज्यांना पोलीस सेक्टर आपल्या समाजाचं रक्षण करण्याकरता ज्यांना कटिबद्ध व्हायचंय, पोलीस भरती संदर्भातले असलेले प्रश्न, पोलीस भरती कशा पद्धतीचे होते आणि पोलीस भरतीला सामोरे कसं जायचं, या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी माननीय निकम साहेब यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थी मित्रमैत्रिणींना मार्गदर्शन करावं. माननीय निकम साहेब, कृपया करून आपण मार्गदर्शन करावं. जय फाउंडेशन आणि सारथी फाउंडेशन यांच्या संयोजनातून आज सावरकर नगर या भागाचे ज्येष्ठ नगरसेवक आदरणीय दिलीपराव बाळटक्के यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बाळटक्के साहेबांचा थोडक्यात परिचय करून द्यायचं तर आमचं मागच्या 2 वर्षापासून या ठिकाणी आल्यापासून आमचा ओळख झाली आणि कामानिमित्त बऱ्याच वेळा भेटणं झालं. आपल्या भागातील सर्वसामान्य जे आपल्या पाठीमागे राहिलेले देशबंधू किंवा भगिनी आहेत, त्यांच्या कामासाठी तळमळीने विविध शासकीय पातळीवर जाऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बाळटक्के साहेब नेहमी प्रयत्नरत असतात. लोकांची समाजोपयोगी कामं करतात, परंतु स्वतःला तरी अजून कधी समाजसेवक समजलेलं नाही. विद्यार्थ्यांसाठी विद्यादानाचं पवित्र काम करतात, परंतु ते स्वतःला कधी शिक्षण तज्ञ समजत नाही. अतिशय जमिनीवर राहून समाज बांधणीसाठी, समाज प्रबोधनासाठी मोलाची कामगिरी करणारे ते मागच्या 3-4 दशकातील एक ज्येष्ठ निष्ठावंत शिवसेनानी आहेत. त्याचा आपल्या सगळ्यांना खूप मोठा आनंद आहे. आपल्या सर्वांच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने आई जगदंबा त्यांना उलट आणून देणारे आयुष्य देवो अशी मी परमेश्वरांनी प्रार्थना करतो. आणि आपल्या मूळ विषयाकडे आपण येऊया. आज या ठिकाणी मला सांगण्यात आलेलं आहे की 10वी
शिकवला. असं समजतं की आपण खरोखर करिअरच्या एका टर्निंग पॉईंटला आणि सेंटर पॉईंटला उभे आहात आणि आपल्याला 10वी नंतर आणि 12वी नंतर करिअर निवडायचं आहे. मुलांना जीवन हा काही सामान्य खेळ नाही, हे न संपणारे युद्ध आहे. आणि आता 10वीची परीक्षा झाली, 12वीची परीक्षा झाली तर जवळपास आपल्याला बालपण हे संपत आलेलं आहे आणि विद्यार्थी म्हणून स्वावलंबी होण्याची वेळ आता आलेली आहे. याच वयात आपल्याला आपल्या करिअरचे निर्णय घेऊन आपल्याला आपलं करिअर प्रस्थापित करायचं आहे, एस्टॅब्लिश करायचं आहे. आणि जीवनाच्या विविध पातळीमध्ये प्रवेश करत असताना आपलं ज्ञान, आपलं कौशल्य, आपला प्रभाव, आपली आवड ज्या क्षेत्रामध्ये आहे ते करिअर आपण निवडलं तर निश्चितच आपल्याला त्याच्यामध्ये चांगली एक्सलन्सी प्राप्त करता येईल आणि आपण जीवनामध्ये प्रभावी होण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी आपला हा जो निर्णय आहे हा खूप महत्त्वाचा ठरेल. मागे आवाज येतो सर्वांना? मला थोडंसं जाणवतं की आता तुमचा नाश्ता झाला आणि थोडीशी सगळ्यांना मरगळ आलेली दिसते. असं आहे का? सगळे खुश आहेत का? मग काही एवढा आनंद दिसत चेहऱ्यावर. मला माहिती आहे की अगोदरच्या वक्त्यांनी आता तुम्हाला भरपूर मार्गदर्शन केलेलं आहे आणि आता काही ऐकून घेण्यासाठी जागा शिल्लक दिसत नाहीये. तर मित्रांनो, मी एक कायद्याचा अंमलदार आहे आणि विद्यार्थ्यांच्या पुढे बोलताना नेहमीच विद्यार्थी आणि पोलीस किंवा शासन आणि समाज असा एक चर्चेचा मुद्दा राहतो. तर विद्यार्थ्यांना ज्यावेळेस आपल्या करिअरमध्ये पुढे जायचं असतं तर आपल्याला अनेक महत्त्वाकांक्षा असतात. इंजिनियर, डॉक्टर, स्पर्धा परीक्षा किंवा उद्योजक होण्यासाठी जे काही कौशल्य लागतात, टेक्निकल एज्युकेशन लागते, त्या मार्गाने विद्यार्थी पुढे जात असतात. परंतु फार कमी विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की आपण देशाच्या सीमेवर जाऊन देशसेवा करावी किंवा आपण पोलीसमध्ये जाऊन समाजाची अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी घ्यावी. परंतु आता असे काही विद्यार्थी आहेत की त्यांना खरोखर आजही देशाच्या सेनेबद्दल आणि पोलिसांच्या बद्दल आदर असतो आणि आजही त्यांचं अन्यायाविरुद्ध आणि जे काही आपल्या सेनेपर्यंत अतिक्रमण होतं त्याच्याविरुद्ध आजही त्यांच्या रक्तात ही तळतळ निर्माण होते आणि अन्यायाविरुद्ध चीड निर्माण होते. तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपण निश्चितच शासकीय सेवेची निवड करताना आपले संरक्षण खाता असेल आणि गृह खाता असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, याला जर आपण प्राधान्य दिलं तर खरोखर आपण या लोकशाहीची जोपासना चांगल्या पद्धतीने करू शकतो. मित्रांनो, आपल्याला स्वातंत्र्य हे काही सहजगत्या प्राप्त झालेले नाही. त्यासाठी अनेक जणांनी हौतात्म्य पत्करलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राची जडणघडण ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापासून झाली आणि 17व्या शतकामध्ये ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी कोकण, मावळ आणि देश हे प्रांत जोडून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि मोगलांना त्यांनी आव्हान दिले. नंतरच्या काळात ब्रिटिशांना सुद्धा या ठिकाणी त्यांनी शह दिला आणि आज आपण जो महाराष्ट्र पाहतो तो छत्रपतींच्या स्वप्नातला हा महाराष्ट्र होता. जवळपास 2/3 भारत हा त्यावेळेस छत्रपतींच्या अंगाखाली होता. अनेक स्वातंत्र्य समर झालं आणि कुठेतरी आपण स्वतंत्र झालो. आपली स्वतःची घटना तयार झाली, स्वतःची कायदा व्यवस्था तयार झाली, कायदेमंडळ तयार झालं आणि आता आपण घडलेले प्रत्येक नागरिक हे स्वतंत्र आहोत. वयाच्या 18 वर्षानंतर आपल्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. परंतु जरी आपण लोकशाही व्यवस्था स्वीकारली असली तरी लोकशाहीचे खरे संरक्षक होण्याची भूमिका आपल्याला भविष्यकाळात पार पाडावी लागणार आहे. की आपल्याला माहिती आहे की आता लोकशाहीची विविध पातळीवर अनेक ठिकाणी त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने हल्ले होत असतात. आजही आपल्या देशाच्या सीमेवर आपले सैनिक रात्रंदिवस शत्रूबरोबर 2 हात करून लढा देत आहेत. आजही त्या ठिकाणी चीन, बांगलादेश आणि पाकिस्तानच्या सीमेवर आजही त्या ठिकाणी मोठमोठ्या चकमकी होत असतात आणि त्या ठिकाणी आपले सैनिक शहीद होत असतात. ज्यावेळेस शत्रू राष्ट्र भारतात सीमेवर युद्ध करून यशस्वी होत नाही
ज्यावेळेस पाकिस्तानचा दोनदा पराभव झाला, चीनबरोबर एक युद्ध झालेलं आहे, नंतर कारगिल वॉरमध्ये पाकिस्तानचा पराभव केला भारतीय सैनिकांनी. त्यावेळेस पाकिस्तानच्या ISI नावाच्या गुप्तचर संघटनेला लक्षात आलं की आपण सीमेवर भारताला आणू शकत नाही, म्हणून त्यांनी भारताच्या अंतर्गत भागामध्ये युद्ध पुकारलं आणि अनेक अतिरेकी हल्ले आपल्या अंतर्गत समाजामध्ये तयार केले आणि अनेक हल्ले त्यांनी केले. तिथे मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला, तुम्हाला माहिती आहे का? माहिती आहे का? 2008ला मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला होता, बॉम्बस्फोट झाले होते, आपल्या काही हॉटेल्स हॉस्पिटल त्याच्यावर हल्ले झाले होते. पण असे अंतर्गत आपली जी काही मर्मस्थळ आहे त्याच्यावर हे अतिरेकी हल्ला करतात आणि त्यावेळी आपल्याला सर्व अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी पार पाडावी लागते. ही जी लोकशाही आपली आहे, या लोकशाहीचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही आम्हा पोलिसांची आणि ह्या शासनाची असते. याच्यामध्ये जर तुम्ही सहभागी झाला तर आपली लोकशाही अजून चांगल्या पद्धतीने बळकट करता येईल ही मला माहिती आहे. आपण पाहत असताना शेवटी पुस्तकी अभ्यास करून पुस्तकातली विहीर आपल्याला बोलत पण नाही आणि पुस्तकातली गोड आपल्याला वाचवत सुद्धा नाही. तुझी समाजाचं जे काही शिक्षण आहे, समाजाचा जो काही व्यवहार आहे, हे आपल्याला शिकून घ्यावंच लागेल. त्यावेळेस आपण समाज जीवनामध्ये आपण खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकतो. जी काही आताची आव्हानं आहेत, आता आपल्याला माहिती आहे की आपला देश जवळपास 135 कोटीच्या पुढे निघालेला आहे. आम्हापाशी लोकसंख्या आपल्या देशाची आहे आणि त्याच्यात तरुणांचा भरणा सर्वाधिक आहे. विद्यार्थी सगळ्यात जास्त आहे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या रोजगाराचा एम्प्लॉयमेंटचा सुद्धा प्रश्न मोठा झालेला आहे. रोजगार कोणाला मिळणार आहे? ज्या विद्यार्थ्यांच्या स्वयंशिस्त चांगली आहे, ज्या विद्यार्थ्यांचे कौशल्य चांगली आहे, ज्या विद्यार्थ्यांचे गुण चांगले आहेत, ज्या विद्यार्थ्यांचे स्वतःचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असे विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतात. तर त्यासाठी आपल्याला आतापासून हे सर्व गुण आपल्या अंगी बांधावे लागतील. आपल्या जीवनात आपल्या बुद्धीला अवधान लावावे लागेल आणि जास्तीत जास्त सावधानता आपल्या जीवनात आपल्याला बांधली पाहिजे. जसे तुम्हाला माहिती आहे की डार्विननी सांगितलेले सर्वांवर आपलं फिटेल, म्हणजे जो सगळ्यात समाजामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जास्त फिट असेल, जास्त गुणवान असेल, तोच व्यक्ती या समाजात टिकून राहणार आहे. म्हणजे हा डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आहे. Who is more fit will survive, and who is sick and weak will be removed, will be eliminated. म्हणून आपल्याला सगळ्यात जास्त आपला फिटनेस हा बौद्धिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या वाढवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही प्रत्येक जण जगाकडे आपापल्या नजरेतून बघतो. हा आपल्याला अल्बर्ट आल्वा यांच्या दिलेला सापेक्षवादाचा सिद्धांत आहे आणि त्याप्रमाणे जगाकडे आपण वेगळ्या नजरेने बघतो. आपला अनुभव, आपली बुद्धी वेगळी आहे आणि मग आपण आपल्या जागेवरून जगाचं चित्र काढतो आणि ह्या सगळ्याचा जो दृष्टिकोन असतो त्याची बेरीज म्हणजे एक सत्य असतं. म्हणजे आपण समाजाकडे कसं पाहतो, जगाकडे कसं पाहतो, आपल्या आयुष्याकडे कसं पाहतो, करिअरकडे कसं पाहतो, याला आपला आत्मविश्वास हा फार महत्त्वाचा आहे. आणि ते चांगले कलागुण तुम्ही जोपासले, चांगला आत्मविश्वास आपण निर्माण केला, मला वाटत नाही जीवनाची कुठलीही लढाई तुमच्यासाठी कठीण नाही. यासाठी आपल्या शाळांमधून, आपल्या क्लासेसमधून अनेक वक्ते, प्रबोधनकार, मार्गदर्शक यांच्या चांगल्या चांगल्या गोष्टींचं आपण आकलन करावं. जे ज्ञानकर आपल्याला तिथून मिळून ते वेचून घ्यावे आणि त्याचा आपल्या करिअर प्रस्थापित करण्यासाठी एक चांगला मार्ग त्याच्यामधून आपण तयार करावा, असे माझी तुम्हाला एक सगळ्यांना विनंती आहे. भविष्यात आपलं चांगलं करिअर घडावं, आपल्या आयुष्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना चांगलं कर्तृत्व, चांगलं नेतृत्व, चांगली कर्तबगारी तुमच्यामधून समाजात उदयाला यावी. आपल्या आयुष्यात आपण गुणवंत, यशवंत आणि कीर्तिवंत व्हावं अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. श्रीमान दिलीपजी बाळटक्के यांच्या वाढदिवसानिमित्त सारथी फाउंडेशन, जय फाउंडेशन तसेच दिलीप बाळटक्के जन्मदिन सोहळा समितीच्या वतीनं 10वी 12वी नंतर काय
सरळ आणि साधं उत्तर मार्गदर्शन अर्थात करिअर शिबिर याचं आयोजन दुपारी 2 ते 5 च्या दरम्यान केलं. विविध तज्ज्ञ प्रसिद्ध नामवंत व्यक्तींना आपल्याला मार्गदर्शन केले. ठाणे मुंबई विविध ठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. जीवनामध्ये मनोरंजन असावं पण त्याबरोबर प्रबोधन असावं आणि हा प्रबोधनाचाच गाभा लक्षात ठेवून सारथी आणि जय फाउंडेशन यांनी 10वी-12वी नंतर काय हा शैक्षणिक एक खुराक आपल्याला दिला. कारण 10वी-12वी नंतर बहुतेक मंडळी ना मनात एक विषय असतो की मी कुठलं क्षेत्र निवडायचं, मी काय करायचा, आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठला विभाग घ्यायचा आणि माझी प्रगती कशी करायची. विविध तज्ज्ञ मंडळींनी सांगितलं. आपण प्रत्येकाने नोंदवही आणि लेखणी आणली असेल. ज्या वक्त्यांनी सांगितलं त्या वक्त्यांनी जे काही सांगितलं नोंद करून ठेवली असेल. जेव्हा कधी तुम्हाला समस्या अडचण भासल्यास त्यांनी सांगितलेलं मार्गदर्शन यांचं स्मरण करा. कारण आम्ही पण 10वी पर्यंत महानगरपालिका शाळेचं शिक्षण घेतले. आमच्या वेळी शिबिर म्हणजे याशी मार्गदर्शन शिबिर व्हायची. सावरकर जयंती असेल, लोकमान्य टिळक जयंती असेल, आंबेडकर जयंती असेल त्यावेळी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा असं आयोजन व्हायचं. पण हल्ली येता दिसत नाही. आता फक्त आणि फक्त सांस्कृतिक कार्यक्रम असतात. त्यामुळे समाजामध्ये अशा वक्त्यांच्या शिबिरातनं डॉक्टर्स, वकील, इंजिनियर्स असे घडत असतात. आज समाजाला जर चांगला विचार रुजवायचा असेल तर आपण कसं वागलं पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे, आपण कशी उत्तुंग भरारी मारली पाहिजे. आज आमच्यासारख्या तरुणांवर आम्ही पण 10वी-12वी असे मित्रमंडळी आमच्या चांगल्या लोकांचे संस्कार झाले म्हणून आज आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये जर आपण आर्ट्स विषय बोलतो या संदर्भात आम्ही बोलू शकतो. लोकमान्य टिळक असेल, सावरकर असेल, महात्मा ज्योतिबा फुले असेल या विषयावर आम्ही बोलू शकतो. आमचा आवडता विषय. प्रत्येकाला वाटतं वक्ता बनावं, डॉक्टर बनावं, इंजिनियर बनावं. त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्ही तो किल्ला गाठला पाहिजे. किल्ला म्हणजे कुठला 4 भिंतीचा तो किल्ला नाही. आपण जे क्षेत्र निवडलंय त्या क्षेत्रातला आपल्याला शिवाजी व्हावं लागेल. आणि या शिवाजी नावाचा जो मंत्र सावरकर, आंबेडकर, लोकमान्य टिळक यांनी जपला तोच मंत्र घेऊन या मान्यवरांनी आपल्याला जे मार्गदर्शन दिलं ते मार्गदर्शन गुराशी बाळगून आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये आपण उंची ध्येय गाठा अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि आज ज्या वक्त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं 2 ते 5 वाजल्यापासून आपण ऐकताय. आपल्यापैकी कोणाला मुलींमध्ये कोणीतरी एकाने आणि मुलांमध्ये कोणीतरी एकाने येऊन आपले 2 मिनिटं अभिप्राय या मंचावर बोलून दाखवावा. त्यांचा अभिप्राय कसं वाटला कार्यक्रम आपल्यापैकी कोण घ्या. कार्यक्रमाचा शेवटच्या टप्प्यात आभार प्रदर्शनासाठी माननीय पत्रकार तसेच सारथी फाउंडेशनचे मार्गदर्शक शिवते सर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर. धन्यवाद सोळंकी सर. आपण ज्या पद्धतीने बाळके साहेबांचं वर्णन केलं ते शब्दात न मांडण्यासारखं होतं. आज आपण ज्यांच्या वाढदिवसासाठी येथे उपस्थित राहिलो असे जनसामान्यांचं नेतृत्व
जनसामान्यांचं नेतृत्व, गोरगरिबांचे कैवारी त्यांच्याबद्दल आज सर्वांनी सांगितलं. मी तर सांगेल की आता जर रस्त्यावरती एक सामान्य माणूस जर त्यांना भेटला आणि त्यांनी सांगितलं की साहेब माझं थोडंसं काम आहे आणि आपल्याला एक ठिकाणी जायचंय, तर त्या ठिकाणी जर त्यांच्याकडे वाहन नसेल, गाडी नसेल, तर ते त्या व्यक्तीसोबत, अनुभवी व्यक्तीसोबत, सामान्य व्यक्तीसोबत पायी जाण्याची तयारी ठेवतात. असे सर्व सामान्यांचं नेतृत्व करणारे महाराष्ट्र साहेब, त्यांच्या या प्रेमळ स्वभावामुळे आपण सर्वजण त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या विद्यार्थी मार्गदर्शन शिबिरासाठी उपस्थित आहोत. आभार प्रदर्शन करण्याच्या अगोदर मी प्रथमतः ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केले असे जे फाउंडेशनवर उर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष धनंजय सिंग, त्यानंतर सारथी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, यांची सर्वांची विनंती अशी आहे की शेवटचे आभार होण्याच्या अगोदर बाळटके साहेबांना शुभेच्छा आम्हाला द्यायच्या आहेत. तर मी विनंती करतो यांना की आपण बाळटके साहेबांना सत्कार करून शुभेच्छा द्यावा. 2 मिनिट. या साइड में क्या दोनों साइड से अरे आ जा, अरे आ जा, सब लोग यहाँ देखो, माइंड दो, माइंड दो।